नमस्कार, मी शिवानी. स्वागत आहे आपलं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर 2-3 दिवस काय आपले व्हिडिओ आले नाही, कारण थोडंसं मला बरं वाटत नव्हतं. तर माझी दाढ खूप दुखती आहे आणि 2-3 दिवस झालं मला काही त्याच्यामुळं काही सुचत नाही. त्यामुळं व्हिडिओ काही काढले नाही जास्त. आज म्हटलं व्हिडिओ घ्यावा. दाढ अजून पण दुखती आहे, पण बघू. गोळ्या वगैरे सगळं घेतलंय, त्याच्यावरचे बरेच उपाय केले, पण काही दुखणं राहत नाही. काय उपाय असेल तर नक्की सांगा. आणि आज जरा आवरलंय छानपैकी, नाही तर तुम्ही म्हणता ना एवढं मेकअप वगैरे का केलाय. तर आज 2-3 दिवस झालं व्हिडिओ वगैरे काहीच घेतले नाही, त्यामुळं आज म्हटलं थोडेसे शॉर्ट रील शूट करावे. त्यामुळं आज थोडासा मेकअप केलाय, बाकी काही नाही. आणि आज व्लॉग पण घ्यावं म्हटलं, साधा सिंपलच. तर आपला फोन साधा आहे, त्यामुळे याचा कॅमेरा एवढा काही व्यवस्थित नाही आहे, त्यामुळे क्लिअर दिसत नाही आहे. सो प्लीज समजून घ्या. तर आता मला जायचं आहे तिकडं बहिणीकडे व्हिडिओ शूट करण्यासाठी. आणि रियांश पण मम्मीसोबत तिकडंच गेला आहे. मला पण जायचं आहे. आणि आता दुपार झाली, त्याचं जेवणाची पण वेळ झाली, तेव्हा म्हटलं आता त्याचं खाऊ वगैरे सगळं घेऊन जाते, म्हणजे नंतर काही यायला नको लगेच. नाही तर मग सारखं सारखं यावं लागतं. तो एकदा रडायला सुरुवात केली की काही करता येत नाही मग. त्यामुळं आवरून वगैरे चालले, त्याचं खाऊ पण घेऊन जाते, म्हणजे मम्मी त्याला भरभन तिथं. तर चला. तर इथं मी रियांशसाठी दूध वगैरे गरम केलं आहे आणि चपाती बारीक केली आहे. दूध चपाती आवडते त्याला, म्हणजे आता म्हटलं तिकडंच घेऊन जावं, म्हणजे मम्मी चारण त्याला तिथं. नाही तर मग तो त्याचं सगळं व्यवस्थित झालं नाही की मग तो भरपूर किरकिर करतो, मग मला पण काय करता येत नाही. चला, आता त्याच्यासाठी खाऊ बनवलाय. आता जाऊया तिकडे बहिणीकडे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कंटिन्यू राहा. तर जाऊया, निघाले मी आता. पाऊस कंटिन्यू चालू आहे, त्यामुळं भरपूर असं गवत झालंय सगळीकडं आणि चिखल वगैरे, त्यामुळं पावसाचं काय बाहेर जास्त निघू वाटत नाही. पूर्ण चिखलाचा रस्ता झालाय, मग व्हिडिओ शूट करण्यासाठी किंवा असंही बाहेर अजिबात निघू वाटत नाही. सगळं चिखल वगैरे झालं. हा आमच्या गावचा मुख्य रस्ता आहे. तसे गावातले रस्ते वगैरे छान आहेत आमच्या, जे व्यवस्थित आहेत. हे मध्ये मध्ये चिखल आलोय. बघू रियांश काय करतोय. ह्या आमच्या मॉडर्न सासूबाई. हिला तर ओळखताच आहे तुम्ही. आणि हा तिचा मुलगा आहे यश. आज शाळा नाही का? कुठे आहे तो रियांश? घरी घेऊन गेली. तर रियांशला मम्मी घरी घेऊन गेली होती. त्याला झोप आली. तिकडं बघ ना, फोन आहे बघ. एकूण ए जुग 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 गाडी. तर रियांशला मम्मी इकडनं घरी घेऊन गेली होती, तिचं थोडं काम होतं म्हणून. आणि मला माहित नव्हतं मम्मी त्याला घरी घेऊन गेले, त्यामुळे मी डायरेक्टली इकडे आले. तर इथं आल्यावर बहिणीने सांगितलं की घरी गेली, त्यामुळे त्याला परत घेऊन आले इथं, कारण त्याला खाऊ वगैरे चारायचं होता. त्याला चारून घेते, त्याला झोप आली आहे, त्यामुळे त्याची किरकिर चालू आहे खूप. काय कुठं जायचंय? घरी हाय कर, तिथं हाय कर. याला चारते, झोपवते, मग आपण बोलूया. रियांशला झोपवलंय मी आता. त्याला झोप आलती म्हणून त्याची खूप किरकिर चालू होती. तर झोपलाय तो शांत. ते झोपवलंय त्याला. तर थोडा वेळ तरी शांत. आता थोडंसं निवांत, कारण तो जागा असेल तर मग काय करून देत नाही. आणि
आज काहीतरी स्पेशल बनवते छायाताई. बघू आपण काय बनवते ग. आपण शेंगदाणे भात म्हणजे लोकांचे शेंगदाणे वाटते. चहा तू काय चहा प्यायची नाही? नाही आता चहा. हा कोणता टाइम तो? 3 वाजलेत. त्यांचा उपवास आहे ना. हा त्यांचा उपवासासाठी शेंगदाणे. थोडेसे खाऊन घेते आधीच. अयो हात भाजला बापरे. गरम आहे ना. गरम गरम शेंगदाणे हातात घेतले, चटका बसला. या शेंगदाणे खायला. आधी मध्ये असं तोंड चालूच असतं माझं. आता मला थोडे रील्स वगैरे शूट करायचे ते. आता पाऊस पण थोडासा उघडलाय आणि छान वातावरण झालंय. पाऊस उघडलाय त्यामुळे जरा बरं वाटतंय. तर सारखा पाऊस सगळे ओला असल्यामुळं मग ते बाहेर अजिबात पडू वाटत नव्हतं. इकडं छान सुगरण आहे, छान डान्स करते, सगळ्यात माहिर आहे डान्स करण्यात, अभ्यासात. चला आता थोडेसे व्हिडिओ शूट करते, शॉर्ट व्हिडिओ. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. साधे सिंपल खूप खूप म्हणजे 2-3 दिवसांनी ब्लॉग बनवलाय आणि सहज असं एवढं काही खास नाही. जे डेली चालू आहे आमचं ते दाखवलंय. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.